हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे जिलेबी मैद्याची। त्यासाठी मी घेतलेला आहे 3 वाटी मैदा, 2 चम्मच मी दही घेतलेला आहे, 1 छोटा चम्मच मी बेकिंग पावडर घेतलेला आहे, थोडंसं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी ॲड करून हे पातळ बनवून घ्यायचं आहे। मीडियम साईजचा ग्लास आहे। हे 3 ग्लास पाणी मला ह्याला पातळ करण्यासाठी लागलेलं आहे। हे बघा, हे असं छान पातळ करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे। एका भांड्यामध्ये साखर घ्यायची आहे। चाचणी बनवण्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा ऑरेंज कलर घेतलेला आहे। याची छान चाचणी बनवून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, हे याची चाचणी तयार झालेली आहे जिलेबीसाठी। हे बघा, चाचणी तयार झालेली आहे। थोडीशी घट्टशी चाचणी पाहिजे आपल्याला। आता आपण जिलेबी तळण्यासाठी मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे। अजून तेल गरम झालेलं नाही आहे। हे बघा, आता तेल गरम झालेलं आहे। आता मी हा तुकडा काढून घेते। आता यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे पायपिंग बॅगच्या सहाय्याने हे जिलेबी बनवणार आहे। तेल तपलं की नाही ते पाहायचं आहे। हे बघा, असा आकार द्यायचा आहे। छान गोल आकार असा येऊन जाते याला। हे बघा, छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर तळायचं आहे याला। हे बघा, खूप छान अशा तळून घेतलेल्या आहे। आता मी हे चाचणीमध्ये टाकून घेते। लगेच गरम गरम हे चाचणीमध्ये टाकून द्यायचं आहे। हे बघा, तीन वाटीमध्ये 1.5 किलोच्या पेक्षा जास्त माझी जिलेबी बनवणं झालेली आहे। छोटे छोटे 3 वाट्या घेतलेल्या आहे मी आणि 1 वाटी साखर। मला चाचणी कमी पडली कारण की हे जिलेबीचं बॅटर खूप मोठं जास्त होतं। 3